येणार नाही. आणि फार तर असाही मनात विचार आला की 3 वेळेला खासदारकीला 91ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या. सगळी फिटामफाट, वडील पण खुश, लेक पण खुश, कन्याही खुश आणि सूनही खुश आणि तुम्ही खुश. मित्रांनो, ही निवडणूक देशाच्या 140 कोटी जनतेच्या भवितव्याची. मीच अनेकदा तुम्हाला मोदी साहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या आहेत, परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता. पण ज्या पद्धतीनं पहिली 5 वर्ष आणि दुसरी 5 वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं, त्यांचं जे व्हिजन आहे, त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं, हे त्रिवार सत्य आहे. आज पण परदेशात कुठल्याही देशामध्ये गेले तर एवढं प्रचंड संख्येने परदेशातले भारतीय लोक आणि परदेशातले नागरिक त्यांचं स्वागत करतात, ते देखील आपण पाहतो, ते काही लपून राहत नाही. त्याचबरोबर आजूबाजूची राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायचे. पुलवामाला ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं धडा शिकवला, त्याच्यानंतर पाकिस्ताननी अक्षरशः त्यांचं कंबरड मोडलं. आज त्यांची अर्थव्यवस्था अतिशय खराब झालेली आहे. श्रीलंकेसारख्या राष्ट्राचं पण काय झालं, तिथल्या राष्ट्रपतींना त्यांच्या परिवाराला घेऊन तिथनं पळून जावं लागलं. त्याच्यामध्ये बांगलादेशशी आपले संबंध चांगले, इतर आजूबाजूची राष्ट्र देखील आपल्याकडे आता समंजस पद्धतीनं पाहतात. आपली देशाची बॉर्डर सुरक्षितता ही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे ठेवण्याचं काम केलेलं आहे. दर दिवाळीला तुम्ही मी आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करतो, परंतु मोदी साहेब दर दिवाळीला बॉर्डरवर जाऊन जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम, जवानांच्या मध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम, त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचं काम करतात. गेल्या 10 वर्षामध्ये त्या व्यक्तीने कधी सुट्टी घेतलेली, पत्रकारांनी सांगावं, तुम्ही सांगावं की बाबा हे 4 दिवस कुठेतरी फिरायला गेले, कुठेतरी आराम करत होते, तशा पद्धतीनं कुठलंही. आज पण ज्यावेळेस माझी त्यांची ओळख झाली त्यावेळेस आमचा अनेकदा बोलण्याचा संबंध येतो, चर्चेचा, त्यावेळेस फक्त आणि भारत, फक्त आणि फक्त भारत आणि भारताचा विकास. जगामध्ये आपला भारत देश पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था कशी आणता येईल, जगामध्ये आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये भारताचा विशेषतः निर्यातीच्या बाबतीमध्ये वरचा क्रमांक कसा राहील, त्याच्यामध्ये आपल्या भारत देशातले रस्ते तुम्ही बघा, पाठीमागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे 4 पदरी 6 पदरी रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिज, अटल सेतू, कोस्टल रोड हे कधी पाहायला मिळत नव्हते. अक्षरशः आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याच्या करता भांडवली गुंतवणूक, जे माझे व्यापारी बंधू असतील त्यांच्या लक्षात येईल, ही भांडवली गुंतवणूक आहे. आज आता समृद्धी महामार्ग केला नागपूर आणि मुंबई. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तो समृद्धी महामार्ग करत असताना तिथं 45,000 कोटी रुपये खर्च झाले. आज त्याच्यापेक्षा जास्त रक्कम देऊन तो रस्ता काही कंपन्या बीओटी तत्वावर मागतायत. म्हणजे नेहमी, आता देखील मी माझ्या 2 सहकार्यांच्या, किशोर मासाळ आणि डॉक्टर कोंबडे यांच्या 2 फॉर्च्युनर इथं पुजण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आजची जी किंमत काय आणि 5 वर्षांनी घ्यायची म्हटलं तर किंमत किती, नेहमी पुढे किंमत वाढत असते. आणि त्याच्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणावर देशात पोर्ट म्हणजे बंदर, आपलं वाढवणचं पण बंदर आपण पालघरमध्ये करतोय, त्याच्यामध्ये पण ते म्हणले मी तुम्हाला निधी देतो. त्यांनी सांगितलं की जे मोठे प्रोजेक्ट आहेत त्याकरता केंद्र सरकार तुम्हाला निधी देईल. मग रेल्वे सारखे प्रश्न असू द्यात,
महामेट्रो सारखे असू द्यात, बुलेट ट्रेन सारखे असू द्यात, विमानतळासारखे असू द्यात, विमानतळाची टर्मिनल बनवण्याच्या संदर्भातले असू द्यात, वेगवेगळ्या पद्धतीचे रोड्स, हे पालखी मार्ग, त्याला केंद्राचाच पैसा आहे जो आपल्या बारामतीच्या बाहेरनं गेलेला आहे. तो मी बाहेरनं मुद्दाम घेतला की बारामतीवर ताण येऊ नये, बाहेरच्या बाहेर ती वाहतूक व्हावी, बारामतीतल्या लोकांची वाहतुकीची कोंडी होऊ नये, या पद्धतीनं बारामतीच्या आजूबाजूला सगळीकडे रिंग रोड. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. 15 वर्ष आपण प्रयत्न करतोय की आपलं शेवटचं स्टेशन बारामती आहे ते कुठंतरी पुढे जोडलं गेलं पाहिजे. फलटण रेल्वे, फलटण रेल्वे, फलटण रेल्वे नुसती चर्चा चालली, परंतु काम काही होत नव्हतं. मी मध्ये मोदी साहेबांना भेटायला गेलो, त्यांना सांगितलं की मोदी साहेब, हे आमचं बारामतीचं दुकडं बरेच वर्ष रांकेला लागलं नाही. जाफर शरीफ साहेब असतील, त्याच्या संदर्भामधले अनेक जॉर्ज फर्नांडिस असतील, ममता बॅनर्जी असतील, लालू प्रसाद यादव असतील, किती सुरेश प्रभू असतील, किती रेल्वे मंत्र्यांची नावं घेऊ, सगळ्यांच्या काळामध्ये तिथं प्रयत्न झाला, परंतु कुणी त्याला प्रतिसाद दिला नाही. मला मोदी साहेबांनी सांगितलं की मी आता देशातले याच्यावर ऑनलाईन अनेक भूमिपूजन घेणार आहेत. मी त्याच्यामध्ये बारामती रेल्वेचं भूमिपूजन घेतो, ते काम मी तुम्हाला सुरू करून देतो. मित्रांनो, शेवटी समाजकारण, राजकारण कशा करता करायचं असतं? विरोधाला विरोध करून चालत नाही. अनेकदा आपल्यातल्या अनेकांनी एकमेकाला विरोध केला, अनेकदा आपण एकमेकाला बरोबर आलो. आम्ही नेहमी सांगतो, राजकारणामध्ये कायमचं दुश्मन कुणी नसतं, कायमचं शत्रू कुणी नसतं. दुश्मन शब्द चुकीचा आहे, शत्रू कुणी नसतं, आणि कायमचं मित्र पण कुणी नसतं. आणि त्याच्यामुळं साधारण आज देशाचा कल हा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा आहे. आणि मोदी साहेबांच्याही मनामध्ये त्यांनी त्या दिवशी 90 वर्ष आरबीआयला झाली म्हणून एक कार्यक्रम 2 तासाकरता ते मुंबईला आले होते. मी, एकनाथराव शिंदे, निर्मला सीतारामन, देवेंद्र फडणवीस आणि भागवत कराड असे काही आम्ही त्या संबंधित तिथं होतो. आरबीआयचे गव्हर्नर आणि सगळ्या उद्योगपती, मुकेश अंबानी, महिंद्रा असे सगळे तिथं बसलेले होते. खूप उद्योगपती होते आणि त्यांना ते सांगत होते की आता मी निवडणुकीच्या सामोरं जातोय, परंतु ज्यावेळेस मतदान होईल आणि नंतर तिसऱ्यांदा मी माझ्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेईल, पहिल्या 2 महिन्यामध्ये असे काही निर्णय मी देशाच्या करता घेईल की कायम देश मरणामध्ये ठेवेल, अशा प्रकारचे ते निर्णय. आणि सगळ्या समोरच्या मॉबनी, जे प्रचंड मोठे मोठे उद्योगपती आहे, सगळे अर्थव्यवस्थेतले अनेक तज्ज्ञ होते, सगळ्यांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की मी देखील त्यांच्याबरोबर स्टेजवर बसलेलो होतो, समोर ते पाहत होतो. शेवटी व्हिजन असणारं नेतृत्व असावं लागतं. बारामतीचा विकास जो झाला तो आपल्या सगळ्यांच्यामुळं व्हिजन होतं आपल्याला म्हणून झाला. आपण कधी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. बिगवड रोड 8 पदरी करत असताना कुणाला काय वाटेल ह्याच्यामध्ये जर आपण डोकं खात बसलो असतो तर कधीच 8 पदरी झाला नसता. त्याच्यातला एक तुकडा पंचायत समितीपासून नटराजपर्यंत ती रेल्वेची जागा. मित्रांनो, त्याच्याकरता मी त्या सचिन सातवला दादा म्हणायचो की तू खासदारांना भेटायला जा आपल्या, आणि मुंबईत दिल्लीला जाऊन त्यांना म्हणा रेल्वे मंत्र्यांकडे चला आणि त्याची ती किंमत कमी करा. 7 कोटी रुपये सांगितले. 2 वर्ष झाली मी प्रयत्न करत होतो. तू कितीदा गेला मुंबईला? 5-6 वेळा गेला, काही काम झालं नाही. ह्याने केलं नाही का आणखी कुणी केलं नाही मला माहिती नाही. मी नंतर मी 7 तारखेला प्रवेश केल्यानंतर त्याच्या आधी थोड्याशा माझ्या त्यांच्या चर्चा चाललेल्या होत्या. 7 नाही 2 तारखेला शपथविधी घेतल्यानंतर 2 जूनला, आणि त्यानंतर मी त्यांच्याशी बोललो की माझं हे काम आहे. मला त्यांनी अमित भाईंनी एकाला फोन केला
आणि सांगितलं कमीत कमी पैशामध्ये ते काम करून द्या, नगरपालिकेला जास्त भुर्दंड लावू नका. 7 कोटीवरून 1,35,00,000 काम झालं. बारामतीचे 5.5 कोटी रुपये वाचले ना, 5,65,00,000 वाचले. आणि नंतर मी ते काम तिथं पुढे सुरू केलेलं आहे. आता थोड्या दिवसात तो रस्ता त्या ठिकाणी होईल. मित्रांनो, शेवटी तुम्ही आम्ही पण आपला प्रपंच चालवत असताना इतक्या अडचणी येतात, परंतु नुसतंच घरात बसले अडचणी काही प्रश्न सुटत नाही. त्याच्याकरता पाठपुरावा करावा लागतो. ज्यांच्या हातामध्ये काम आहे त्यांच्या काम करण्याची मानसिकता असावी लागते. गेल्या 10 वर्षामध्ये केंद्राचं कुठलंही काम आपलं झालं नाही. फार मोठा आपल्याला फटका बसला. आता याच्यातले अनेक जण ऊस बागायतदार शेतकरी आहेत. ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्यावर गेले 25 वर्ष इन्कम टॅक्सचा भुर्दंड होता. एकट्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर 250 कोटी रुपये त्यांना भरावे लागणार होते. 250 कोटी रुपये. आम्ही खूपदा 20-1 वर्ष प्रणव मुखर्जींना भेटलो, AK अँथोनीला भेटलो, P सुब्रमण्यमला भेटलो, नाही चिदंबरमला, P चिदंबरम त्यांना भेटलो. इतक्यादा आम्ही जायचो, सगळे स्टे द्यायचे, पण ती टांगती तलवार काही काढली नाही. अलीकडच्या काळामध्ये हे सरकार आल्यावर अमितभाईंच्याकडे शिष्टमंडळ गेलं. अमितभाईंनी ते बघितलं. आपल्या महाराष्ट्रात जसा ऊस आहे तसा गुजरातमध्ये ऊस आहे. त्याच्यावर त्यांनाही त्याच्याबद्दलची जाणीव होती. त्यांनी सांगितलं, थांबा मला एक 8 दिवस मार्ग काढायला वेळ द्या, मी नंतर तुम्हाला बोलून घेतो. नंतर त्यांनी बोलून घेतलं. 10,000 कोटीचा सगळ्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर साखर कारखान्याचा जो इन्कम टॅक्स होता तो सगळा माफ केला. आता चेअरमन इथं 2 बसले, 1 आणि 2. त्यांना विचारा, 1 रुपया यांच्यावर आता इन्कम टॅक्सचा नाहीये. नुसतं तेवढं नाही केलं. आम्ही म्हणलं, साहेब जर एखादा चांगला कारखाना चालवत असतील माळेगाव किंवा सोमेश्वर आणि त्यांचा FRP असेल 2900 किंवा 2950 आणि त्यांनी भाव दिला 3411, तर तुम्ही सरळ वरचे पैसे इन्कम टॅक्स म्हणून धरणार, कारण FRP पेक्षा जास्त भाव दिला. ते म्हणले बरोबर आहे. त्यांनी सांगितलं, मी ह्याच्यातनं मार्ग काढतो. काय मार्ग काढला? त्यांनी सांगितलं, ज्या त्या राज्यातल्या साखर आयुक्तालयाकडं त्या कारखान्याच्या बॉडीने जायचं, चेअरमनने जायचं, अकाउंटंटने जायचं आणि त्यांनी दाखवायचं की हे आमचं FRPचा दर देऊन आम्ही जी काटकसर केली, आम्ही ज्या पद्धतीनं प्रोडक्शन बनवलं, आम्ही जे टोटल लॉसेस कमी करून रिकव्हरी वाढवली, ओझनमधनं मिळालेला पैसा, डिस्लरीमधनं मिळालेला पैसा आणि आम्हा लोकांची बचत, ह्याच्यातून आमचा भाव आता 400-500 वाढतोय. हे त्यांनी साखर आयुक्ताला दाखवायचं. साखर आयुक्तांनी पाहायचं की खरोखरीच कारखान्याचा भाव निघतोय. त्या निवडणूक जवळ आली म्हणून कर्ज काढून भाव देत आहेत. बरेच कारखाने कर्ज काढून भाव देत आहेत. आज महाराष्ट्रातले अनेक कारखाने अडचणीमध्ये आलेले आहेत. त्याचं ते एकमेव कारण आहे. आपल्याच इथलं उदाहरण द्यायचं म्हणलं तर छत्रपती कारखान्याचं तेच कारण आहे. इथं पुरुषोत्तम दादा बसलेत, त्यांना विचारा, मागच्या काळामध्ये असंच एकदा झालं. भाव काढण्याच्या नादात थोडंसं कर्ज झालं आणि नंतर कारखाना अडचणीत आला. मी नेहमी संस्था चालवत असताना बारामतीकरांनो एक गोष्ट लक्षामध्ये ठेवतो, ती आपली बारामती सहकारी बँक असू द्यात, तो छत्रपती माळेगाव सोमेश्वर असू द्यात, तो दूध संघ असू द्यात, तो खरेदी विक्री संघ असू द्यात, तो त्याच्यामध्ये PDCC बँक असू द्यात, ज्या ज्या संस्था आपल्या आधिपत्याखाली चालत आहेत त्याच्यामध्ये रितसर जो भाव निघेल तोच द्यायचा, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. आणि त्यामुळं आपल्या संस्था सगळ्यात चांगल्या चाललेल्या आहेत. अपवाद छत्रपती कारखाना आणि आपली बारामती बँक ही पण मध्ये अडचणीत आली होती. जनरल बॉडीच्या मीटिंग मी इथंच घेतो, याच इथं मी भाषण करतो, त्यावेळेस देखील NPA वाढला होता. व्यापाऱ्यांना, बारामतीकरांना, माझ्या सहकाऱ्यांना मदत करणारी बारामती बँक, परंतु ती मायनसमध्ये जात होती. अहो, RBIने त्याच्याबद्दलच्या एवढे आपल्याला दंडक लावले. RBIने दंड पण केला. किती केला? 2 लाख रुपये दंड केला. RBIने 2 रुपये दंड केला तरी तो फार म्हणजे कमीपणा आहे त्या संस्थेचा.
आणि आता बँक आज एनपीए कमी करत 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 किती कोटी फायदा झाला? नाही, नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट 67 कोटी, नेट प्रॉफिट 5 कोटी. आली ना टाळ्यावर? कशामुळे आली? माणूस खमक्या होता म्हणून आली, त्याच्यामुळं ते चाललं. मित्रांनो, संस्था अडचणीत यायला वेळ लागत नाही. मी बघितलंय कित्येक घराणी की त्या घरामध्ये पहिल्यांदा इतकी आर्थिक सुबत्ता ओसंडून वाहत होती आणि पुढची पिढी जरा कमकुवत निघाली, जरा व्यसनाधीन निघाली, जरा व्यवहारज्ञान कमी असणारी निघाली. त्या पिढीमध्ये त्या परिवाराचा काय अवस्था झाली? माझ्या तोंडापुढे नावं आहेत म्हणून ती नावं घेत नाही, तुम्हालाही माहिती आहेत काही नावं. ही वस्तुस्थिती आहे. आणि काही काही अतिशय सर्वसामान्यातलं वरच्या पातळीवर त्यांच्या कष्टाने, त्यांच्या दूरच्या दृष्टीनं. आता मी किशोरला नारळ फोडत असताना विचारलं, काय किशोर तू गाडी घेतली? म्हणलं तुमच्याकडे आल्यामुळं गाडी घेतली. म्हणलं लोक म्हणतील ह्याच्याकडे गेल्यावर गाड्या मिळतात का काय? नाही म्हणलं दादा, माझं धंदा पाणी चांगलं चाललेलं आहे. मी इथं जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करतो आणि त्याच्यातनं 2 पैसे मला मिळाले. त्याने कबूल केलं. मित्रांनो, हे 2 पैसे कशामुळे मिळाले? बारामतीमध्ये विकास जो चाललेला आहे त्यामुळं बारामतीमध्ये गुंतवणूक करण्याच्या करता बाहेरचे लोक येतात. मूळ आपण बारामतीकर आता संख्येने किती आहे बघा. आणि गेल्या काही वर्षामध्ये बाहेरनं कामाधंद्याच्या, नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं जी लोक आली, ज्यांना बारामती सुरक्षित वाटती, तो वर्ग बघा किती मोठ्या प्रमाणावर आलाय. व्यापाऱ्यांना विचारा, मारवाड पेठेमध्ये, तिथं गांधी चौकामध्ये, त्यांच्या स्टेशन रोडला असणारी दुकानं अनेकांनी बाहेर पटांगणामध्ये, म्हणजे बिगमोड रोड असेल किंवा माझा पाटस नीरा रोड असेल, तिकडच्या भागामध्ये इंदापूर रोड असेल, मोतीबागेच्या पलीकडे काही बघायला मिळत होतं का? आज काय दुकानं झाली? आत्ता यायला मला उशीर लागला. मी त्या शारदानगरवरून येत होतो, माळेगाववरून येताना तिथं गाड्याचे शोरूम आहेत. एवढी तिथं गर्दी गिराईकाची गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गाडी घेण्याच्या करता. सातवांचं कॉर्नरला मारुतीचं शोरूम आहे, तिथंही गर्दी. पैसा कुठनं आला? आता तर सोमेश्वरचंही पेमेंट झालं नाही, माळेगावचंही झालं नाही, सोमेश्वरचं झालं नाही. एक काळ असा होता की या 3 कारखान्यांचं दिवाळीला पेमेंट झाल्याशिवाय बारामतीकरांची दिवाळी होत नव्हती आणि माझ्या व्यापाऱ्यांचं दुकानं चालत नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. आता 12 महिने पेठ चालती, 12 महिने दुकानं चालतात. हे वेगवेगळ्या उद्योगामुळे अनेकांना रोजगार मिळाले. अनेकांनी, छोट्या छोट्या सहकारी मित्रांनी हॉटेल काढली. माझ्या काटेवाडीच्या तर कोळी समाजाच्या एका मुलांनी हॉटेल काढलं. काय त्याचं हॉटेल चाललंय? 3 ब्रँच काढल्या, एक तिकडं, एक इकडं, एक पुण्याला. म्हणजे कष्ट करणाऱ्याला पैसे मिळतात आणि अशा पद्धतीचे बदल होत आहेत. पाण्याच्या बाबतीमध्ये मला सांगायचंय, आज तुमच्या समोर बोलतोय तो अजित पवार. आता राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री किंवा सरकारमध्ये नसता तर तुमचा कॅनॉल देखील आटला असता. काय उसाला काय दिलं असतं? कुठलं पाणी आणलं असतं? कुणाच्या विहिरीला जिवंत पाणी आहे. कॅनॉल जर आटला तर काय तुमच्या माझ्या विहिरींची अवस्था तुम्हाला माहिती ना. खरं तर नदी देखील आटली होती. निरावागस, खांडस, गाडगेवाडी, सगळे दादा काहीतरी सोडा. अरे काय सोडा, काय सोडा. एक तर दुष्काळ. महाराष्ट्रामध्ये 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेत. परवाच मला वाटतं पत्रकारांना माहिती आहे, रविवारी येऊन कलेक्टरनी मिटिंग घेतली. कारण मला मिटिंग घेता येत नाही आचारसंहितेमुळं. परंतु आचारसंहिता 5वा टप्पा झाल्यावर शिथिल होईल, त्याच्यानंतर मी आदेश देऊ शकेन. कारण तेव्हा महाराष्ट्रातले सगळे मतदान झालेलं असेल, शिथिल होईल, काढली जाईल. ते देशाचा निकाल लागल्यानंतर 7व्या टप्प्याचा. ही साधारण अवस्था आहे. आणि त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी
काही जण म्हणली कॅनॉलला लाईनिंग करा करा, काही म्हणली आम्हाला नको नको, इथं आमच्या विहिरी आटतील वर नाही करायचं. जे तुम्ही सांगाल ते आजपर्यंत करत आलेलं, कधी तुम्ही सांगितलेलं योग्य असेल ते मी ओलांडलेलं नाही. बारामतीमध्ये देखील ह्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या करता मला तर काही काहींचं कळत नाही, ह्यातली जवळपास 90% पेक्षा जास्त कामं ही मी स्वतः केलेली आहेत किंवा 100% केलेली आहे. परंतु काही काहींनी स्वतःच्या पत्रिकेमध्ये पुस्तकीमध्ये दिलेले की हे आम्हीच केलं. आत्ताच्या विद्यमान खासदारांचं पुस्तक बघायला मिळालं, त्याच्यामध्ये नगरपालिकेचं इमारत, त्याला पैसा सगळा दिलाय मी, डिझाईन केलंय मी, ते जुनं नवं डिझाईन एकत्र करण्याच्या करता मी इतक्या आर्किटेक्टला सांगितलं बघा पूर्वीची इमारत वेगळी होती ती नवी वेगळी होती, आता एकसारखी दिसती. पंचायत समितीचं मला तर मधी देवेंद्रजींची सत्ता आली तेव्हा 5 वर्ष तर काहीच मिळालं नाही. त्याच्यानंतर मग पुन्हा पैसे घातले ते पंचायत समितीचं कार्यालय केलं. बस स्थानक 50 कोटी रुपयाचं बस स्थानक आज तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं केलं. तिथं पोलिसांचे ऑफिसेस, तिथं पलीकडे लायब्ररी बिल्डिंग, त्या माझ्या कारकेलच्या करावागेच्या बरणपूरच्या माळावर काय होतं ना आता काय चित्र तिथं झालेलं आहे. तिथलं सगळं चित्र बदललेलं आहे, तिथले सगळे दर वाढलेले आहेत. तिथं आपल्या सहकारी संदीप बांदल आणि त्या ग्रुपनी तिथं मला वाटतं बी फार्मसी काढली, तिथंही चांगल्या पद्धतीनं मुलं यायला लागली. वेगवेगळी पोलीस स्टेशन केली, माळेगावचं असेल, सुप्याचं असेल, सुप्याची मंडळी आहेत, काय पोलीस स्टेशन तिथलं झालंय. रस्ते देखील काही ठिकाणी 4 पदरी, काही ठिकाणी 3 पदरी, काही ठिकाणी 6 पदरी, म्हणजे आपल्या पालखी मार्गाचे. त्याही संदर्भामध्ये नितीन गडकरी साहेब सगळ्यांनाच मदत करतात, आपल्याला पण त्यांनी मदत केली, त्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा इंडस्ट्रीची वाढ करण्याच्या करता मागा अधिकची जागा घेण्याचा प्रयत्न केला. MIDC मधल्या जवळपास जागा संपल्यात. खरं तर माझा विचार आहे की ज्या जागा वर्षानुवर्ष तशाच मोकळ्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठला तरी कायदा आणायचा आणि त्या ताब्यात MIDCने घ्यायच्या, मग MIDCनं ज्याला गरज आहे त्यांना विकायच्या. कारण त्या नुसत्याच पडू नये. आपली MIDC 88ला सुरू झाली, प्रत्यक्षात काम 90-95ला सुरू झालं आणि तरी देखील काही लोक म्हणतात की आम्हाला युनिट टाकायचं पण जागा नाही. ही सगळी अवस्था आहे. आणि या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी लक्ष दिलं, पर्यावरणाचा पण विचार केला, तरुणांच्या रोजगाराचा पण विचार केला. परवा आम्ही नमो रोजगार मेळावा तो लावला. त्या नमो रोजगार मेळाव्यात मित्रांनो यामध्ये साधारण बऱ्याच मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाव्याची अपेक्षा होती, परंतु 10,000 पेक्षा जास्त मुला मुलींना नोकऱ्या मिळाल्या. 10,000 काही कमी आहे. काही टीका केली काय एवढा मोठा कार्यक्रम केला आणि 10,000 मुलांना मिळाले. अरे 10,000 कशाला म्हणतात? आपण कधी 1000 तरी दिल्या का? हे बरोबर नाही. खरं तर दानत असावी, जे चांगलं झालं ते चांगलं केलं म्हणायची. परंतु ही सगळी एकंदरीत अवस्था, बऱ्याचशा गोष्टी मी तर अलीकडच्या काळामध्ये आता काही जण म्हणाले की जनाई, शिरसाई, पुरंदर, मित्रांनो तिन्ही बाबतीमध्ये मी बजेटमध्ये तरतूद केली. 58 कोटीची कामं आता पुरंदरची निघतायत. पुरंदरमध्ये पुढचे पाणी आणण्याच्या करता अनेक ठिकाणी तरडोली असेल, वाकी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तलाव असतील, तिथं CSR मधनं बोरकरवाडी असेल, इथं वेगवेगळ्या प्रकारे CSR मधनं निधी आणला, वडाणे असेल, त्या पद्धतीची कामं आपली चाललेली आहेत. त्याच्यामध्ये मी आता ते सोलरवर सगळं करणार आहे, जेणेकरून ते वीज बिलच यायला नको. त्याकरता पण यंदाच्या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य 8.5 लाख शेतकऱ्यांना सोलरवर शेती पंप देण्याचा धडक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय.
त्याच्यामध्ये आपल्याला पण डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होणार आहे. दिवसा लाईट मिळणार, रात्री लाईट नाही मिळणार कारण सूर्य मावळलेला असेल. परंतु दिवसा माझा शेतकरी पाणी शेताला देईल, रात्री घरी जाईल आणि बायका मुलांच्या मध्ये त्या ठिकाणी राहील. आता जसं रात्री आणि दिवसा, काही दिवस रात्री काही दिवस दिवसा हे जे प्रमाण आहे ते पण त्याच्यातनं त्रास कमी होईल. अशा अनेक गोष्टी ह्या करत असताना मी तिकडं माझ्या एक गोष्ट लक्षात आली, पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी 12 महिने चालणार आहे. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडचे पाणी वापरतं जवळपास 20-22 TMC पुणे वापरतं आणि जवळपास 6-7 TMC आपलं पिंपरी चिंचवड वापरतं. 30 TMC पाणी. 30 TMC पाणी म्हणजे किती पाणी माहिती का? आपलं वीर धरण आहे 9 TMCचं, 9-27 3 वीर धरणं भरतील एवढं पाणी पुणे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तेवढं पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना द्यावं लागतं. मी असू, तुम्ही असू, कुणी असू तर द्यावंच लागेल कारण माणसं तिथं राहतात. आणि म्हणून आम्ही आता मुळशीचा परवा देवेंद्रजी इंदापूरला बोलले की खडकवासल्याच्या करता मुळशीचं पाणी पुणेकरांना प्यायला द्यायचं आणि त्याच्यातनं पाण्याची बचत करून खडकवासल्यामध्ये वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं पाणी दौंड तालुका, बारामती तालुका, इंदापूर तालुका, हवेली तालुक्याला त्या ठिकाणी द्यायचं. तशाच पद्धतीनं काही सहकारी मित्रांनी काही वेगळ्या सूचना केल्या, त्याहीबद्दल माझं काम सुरू झालेलं आहे. मी परवा सभेमध्ये देखील सांगितलं सासवडच्या की गुंजवणुकीची जे काम रेंगाळलेलं आहे ते करण्याच्या करता आम्ही तरतूद करू. उद्याच्या 11 तारखेला विजयराव शिवसेनेंनी माझी, एकनाथराव शिंदे साहेबांची आणि देवेंद्रजींची सभा घेतलेली आहे. त्या सभेमध्ये पण ते मागण्या करणार आहेत. त्या मागण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण काय भूमिका आपली राहणार आहे ते सांगणार आहे. आपण शब्दांचे पक्के आहोत. मला काहीतरी करून मी आज तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, त्या नाझऱ्यामध्ये पण मी पाणी आणणार आहे. माझ्या डोक्यात प्लॅन आहे. आणि ओव्हरफ्लोचं पाणी जे नदीला जातं आणि नदीवरून ते सगळ्या भागामध्ये म्हणजे खाली कर्नाटकाला जातं, ते पाणी गुंजवणीचं ओव्हरफ्लोचं पाणी पाईपलाईन पुढं करून पुरंदरपर्यंत येणारच आहे. जरा अजून पुढं करून नाझऱ्यात सोडायचं. नाझरं भरल्यानंतर माझे करा नदीचे बंधारे, ते सगळे बंधारे मी नवीन करायला घेतले. सगळे बंधारे नवीन करायला घेतले. बजेटमध्ये तरतूद झालेली आहे. पोपटच्या भाषेत ओके केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी खालपर्यंत येतोय आणि बंधाऱ्यामध्ये तुम्हाला गेट टाकायची व्यवस्था करत नाही. त्याला वेगळी सिस्टीम आणलेली आहे. काय रे त्या अधिकाऱ्याचं नाव? रिटायर अधिकारी ना, कपोले नाही रे, मारवाडी. कोटेच्या का काहीतरी असं काहीतरी आहे. त्याला पाहणी करायला लावली, त्याला प्लॅन एस्टिमेट तयार करायला लावलं, बजेटमध्ये तरतूद केली, ती तरतूद मंजूर करून घेतली. उद्याची आचारसंहिता संपली की काम सुरू होणार आहे. नदीचं पण व्यवस्थित काम करतो. जशी नीरा नदी, करा नदी माझ्या मेडतपासून मळदपर्यंतचं काम चाललंय तशा पद्धतीनं. तिथं तसं बांधकाम होणार नाही, पण तिथं मधली बेटारं कुठं काही हे असेल वेडीवाकडी तर ती नीट करून खड्डे बिड्डे बुजवून अशा पद्धतीनं नदीचं पात्र वाटेल अशा पद्धतीनं ते करणार आहे. आणि त्याच्यातून केटीवेर भरून मग त्याच्यातनं पण पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी त्या ठिकाणी सुटेल. आणि ओव्हरफ्लोच्या पाण्यात माझं तेवढंच आहे की ओव्हरफ्लोचं पाणी वीर धरणाचं 2 महिनेच वाहतं. कारण पहिले काही दिवस वीर धरण भरायला जातं, त्यावेळेस उजवा आणि डावा कालवा चालू असतो. त्याच्यातनं आपण शेततळी आणि तलाव भरून घेतो शेतफळचा आणि मग ओव्हरफ्लो व्हायला लागतं. त्यावेळेसच मला ते पाणी उचलता येणार आहे. परंतु जास्त मोठे पंप टाकून त्याच्यावरच सोलर बसून म्हणजे लाईट बिल पण येता कामा नाही. सोलरचा आता बारामतीमध्ये देखील मी टाटा पॉवर का टाटा ट्रस्ट यांच्याकडनं 4 मेगावॅटच्या वीज निर्मितीला बारामतीकरांचं स्ट्रीट लाईटचं बिल येऊ नये, बारामतीकरांचं पंपाचं बिल येऊ नये, पाणी पुरवठ्या पंपाचं जी रिक्वायरमेंट आहे ती आज 4 मेगावॉट आहे. मी त्यांना, ते पावड्यांनी मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं 4 मेगावॉट नको 5 करा, कारण उद्या 10-20 वर्षाची पण बारामतीचा विचार करू.
आणि त्या पद्धतीचं काम आता त्या ठिकाणी सुरू होत आहे। एवढा निधी त्या बाबतीत आणतोय आणि ह्याच्यात मी येतोय इतके दिवस केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता। आता उद्याच्या काळामध्ये तुम्ही जे मतदान आहे 7 तारखेला तमाम बारामतीकरांनी नेहमी मला प्रतिसाद देता तसा प्रतिसाद दिला आणि आपल्या घड्याळाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य दिलं तर आपला उमेदवार निवडून येणार आहे। आपला उमेदवार निवडून आला तर उद्याच्याला मी मोदी साहेबांना सांगेन उमेदवार आता तुमच्या पाठिंबाचा दिलेला आहे, माझी ही कामं करा। माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरचं, दौंडचं, पुरंदरचं, बारामतीचं, भोर, वेल्हा, मुळशीचं किंवा शहरी भागात खडकवासल्याचं ही कामं करा। त्यांच्या हातामध्ये माझ्या हातात 6 लाख कोटी आहेत। मी फक्त राज्याचा अर्थमंत्री आहे। शिवाजीराव राज्याच्या अर्थमंत्र्याच्या हातात 6 लाख कोटी असतील तर केंद्राच्या हातामध्ये किती लाख कोटी असतील? त्याकरता हे सगळं करायचं आहे। ह्याच्यातनं विकास होणार आहे। ह्याच्यातून तुम्ही बघा काही जण आणखी सांगतील की बाबा हे बघा ज्याच्या आधी कुणालाही बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा फक्त व्हायची, संजय व्हायची की नाही? आता का सगळीकडे फिरावं लागतं? काही वेळ आणली आम्ही सांगत होतो ना आम्ही करतोय, बरं मी करू शकत नाही का? मी राज्य चालू शकत नाही का? प्रशासनावर माझी पकड नाही का? अधिकारी माझं ऐकत नाही का? आज माझा प्रशासनावर नाही म्हटलं तरी पकड आहे, हे पुढे नाकारू शकत नाही। हे मी माझ्याकरता करत नाही, हे मी बारामतीकरांच्या करता करतो, हे मी माझ्या जिल्ह्याच्या करता करतोय, हे मी माझ्या महाराष्ट्राकरता करतोय। आणि मी हे करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये। मला 18 पगड जातीला बरोबर घेऊन जायचंय। आम्ही सरकारमध्ये असताना मुस्लिम समाजाला देखील या अर्थसंकल्पामध्ये मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भागभांडवल दिलंय। त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन विभाग बोर्डाच्या अडचणी होत्या त्या मी दूर केल्या। त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिला। आम्ही सकाळी सहज बघितलं बारामतीमध्ये किती कोटी आले? 13 कोटी रुपये आले। एका शादीखान्याला 5 कोटी रुपये दिलेत। शेवटी सगळ्यांचं काम केलं पाहिजे। तो माझा मागासवर्गीय असू द्यात, तो माझा आदिवासी असू द्यात, तो माझा भाटका असू द्यात, तो माझा सर्वसाधारण जातीतला असू द्यात किंवा ओबीसी मधला असू द्यात, कामं तर सगळ्यांची झाली पाहिजे। आणि मी बारामतीकरांनो तुम्ही सगळेजण माझे सहकारी आहेत। कुणाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थांचं पदाधिकारी केलेलं होतं, काही विद्यमान असतील, काही माजी असतील, आजी माजी पदाधिकारी, उद्याचे होणारे पदाधिकारी त्याच्यामध्ये काही असतील। मला सगळ्यांना सांगायचं की हा विकासाचा वेग चालू ठेवायचा असेल तर आपल्याला घड्याळाशिवाय पर्याय नाही। भावनिक होऊ नका, भावनिक होऊ नका। कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पण ज्या पद्धतीची कामं झाली, बारामतीमध्ये आज गुंतवणूक केल्यानंतर फ्लॅट खपतात म्हणून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनवाले कन्स्ट्रक्शन करू शकतात। फ्लॅटच खपले नसते तर काय कन्स्ट्रक्शन केलं असतं? आज कन्स्ट्रक्शन चाललंय म्हणून टाईल्सचे दुकानं किंवा हार्डवेअरची दुकानं किंवा त्या ठिकाणी सिमेंट, वाळू, खडी काय जे असेल, स्टील, ह्याची बाजारपेठ चाललेली आहे। हे सगळे एकमेकावर अवलंबून आहे। आज मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, मी ज्यावेळेस 90 साली विद्या प्रतिष्ठानचं मला ट्रस्टी केलं त्यावेळेस 72 ते 90 किती वर्ष झाली? 28 वर्ष। नीट विचार करा, 28 वर्षात फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमाची इमारत झाली होती। 72 90 मी 2000 धरलं, 18 वर्ष। 18 वर्षात फक्त तेवढी इमारत झाली, कुठेही शाखा निघाली नाही। मी 90ला 91ला तुम्ही मला खासदार केलं आणि का कुठं अनुष्ठोक मला कुठलंही करायचं तर ते चांगलं झालं पाहिजे, उगीच करायचं म्हणून करायचं नाही। लोकांनी पण अभिमान वाटला पाहिजे, त्यांनी पाहुण्याला दाखवलं पाहिजे बघ आमच्या बारामतीचं काम, अशा पद्धतीनं करायचं।
मी तिथं 40 एकर जमीन घेतली MIDC मध्ये. MIDC ची सुरुवात झाली होती. MIDC 40 एकर जमीन घेतल्यानंतर गुलाबराव डावण पाटील हयात नाही, मी भूमिपूजन मीच करत होतो. तेव्हा तुमच्यातले काही कार्यकर्ते पण तिथं असतील. त्यावेळेस सर्व्हिस रोड नव्हता. काय माझ्या मनात आलं कुणास ठाऊक की आता इथं मोठा कॉम्प्लेक्स आपण करणार आहे तर सर्व्हिस रोड असावा. मी त्यावेळेसच्या प्रांताला आणि MIDCच्या अधिकाऱ्याला सांगितलं, आत्ता मी भूमिपूजन केलं तरी माझा भिगवण बारामती रोड आहे, त्याच्या पलीकड पण एक सर्व्हिस रोड टाका आणि इकडं पण ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, इथं माझी मुलं मुली शाळेत जाये करणारे, गर्दी राहणारे, इकडेही एक सर्व्हिस रोड टाका. तेव्हा तो सर्व्हिस रोड टाकला आणि नंतर आपण पंतप्रधानांना आणलं होतं तेव्हा ते सर्व्हिस रोड सगळे पूर्ण मी करून घेतले, झाडं लावून घेतली. तुम्ही सांगा, आपण ज्यावेळेस माझ्या हमाल मापाडी वंजारवाडीला रुईला जायचे त्यावेळेस झाड तरी होतं काय रोडला? आज कसा रोड दिसतोय? शेवटी कुणाला तरी कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, तेव्हा त्या ठिकाणी हे सगळं उभं राहत असतं. आणि तिथं मग मी पहिलं आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज मंजूर करून घेतलं. मला त्यावेळेस काही जण म्हणले PC कॉलेज आहे ना, काय गरज आहे? म्हणलं बारामतीला पूर्ण लागेल. पहिल्या वर्षी मला नाही मुलं मिळाली. मला साहेबांनी सांगितलं होतं मुलं नाही मिळणार, खरं झालं. पण मी जिद्द सोडली नाही. खरोसेकर प्रिन्सिपल होते. खरोसेकर बिचारे स्वतः पाणी मारायचे सुरुवातीच्या कामामध्ये, मी पण तिथं असायचो. मदन देवकाते आहेत काही? मदन देवकातांना विचारा, आम्ही PV नरसिंहरावांची सभा लावली होती, एवढीशी झाडं आपण लावली, बऱ्याचशा ठिकाणी कटिंग केलं, एका ठिकाणी 20 फूट खोदाई केली, 20 फूट भराई केली. कोपऱ्यातला प्लॉट माझा नव्हता, MIDCचा काप होता. तिथं विष्णू चौधर, त्याला विनंती केली, बाबा एवढा प्लॉट मिळून दे. विष्णू चौधरनी मिळून दिला. त्याच्याकरता विष्णू चौधरला मी ट्रस्ट सभासद केला तिथं की बाबा मदत करतोय आपल्याला. अशा पद्धतीनं ते सगळं केलं आणि त्या इमारती बांधायला सुरुवात केली. मित्रांनो, आज तिथं 25,000 मुलं मुली शिकतात आणि त्याच्यामुळं बारामतीमध्ये आर्थिक सुबत्ता आली. कारण TC कॉलेजचा स्टाफ, माझ्या विद्यानगरीचा स्टाफ, माझ्या MESचा स्टाफ, आमच्या शाहूचा स्टाफ, आमच्या शारदानगरचा स्टाफ, आमच्या मायगाव शैक्षणिक संकुलचा स्टाफ, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्यातनं एक मेडिकल हब जसं मी केलं तसं एज्युकेशन हब बारामतीमध्ये झालं. मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, ह्या सगळ्या हे कशात ह्याच्यात केंद्राचा पैसा नव्हता. तानाजीराव तुम्ही म्हणाल कशा करता, आता ह्याला आमदारकी असताना खासदारकी कशाला पाहिजे? केंद्राचा पैसा आणायला खासदारकी पाहिजे. केंद्राचा निधी आणला तर ह्याच्या कितीपेक्षा कितीतरी पटीनं माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. इकॉनॉमी विकर सेक्शनची घरं आता मंजूर झालेली आहेत. माझा धनगर समाज असू द्यात, माझा रामोशी समाज असू द्यात, वडार समाज असू द्यात, मागासवर्गीय समाज असू द्यात, सगळ्या घटकाला आता घरांचा कार्यक्रम मोदी साहेबांनी दिलेला आहे. आपण तो कार्यक्रम आणू. परवा म्हणजे गेल्या महिन्यात मी त्यांच्याबरोबर 30,000 घरं त्यांनी त्या सोलापूरमध्ये दिली बीडी कामगारांना. 15,000 घरांना चाव्या द्यायच्या कार्यक्रमाला मी होतो. 15,000 चाव्या द्यायच्या, 5-5 घरं लोक धरली तर 15-75 पाऊण लाख लोकांची व्यवस्था झाली. तशी माझ्या भागात 15,000 नाही, परंतु कुठं कुठं 1000, 500, 200 होईल ना. इथनं पाठवायचं जबाबदारी माझी आणि तिकडंच मंजूर करून घ्यायची जबाबदारी नवरा बायकोची. रामभाऊ बघू नका, काळजीच करू नका, अजिबात ही काही स्वप्न दाखवत नाही. जे केलंय त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं करायचं, कारण तेवढी धमक आणि ताकद केंद्रामध्ये पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मध्ये आहे. आणि त्या विकासाची जोड माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळाली तर माझाही पाण्याचा प्रश्न, शेतीचा असेल, कुठलाही असेल ते सुटेल. सहज आठवलं म्हणून सांगतो, बर्णे मामांनी, प्रदीप गारटकरनी मला शहा म्हणून व्यापारी आहेत, गोकुळ शेठ पूर्वी तुम्हाला माहिती असतील, त्यांच्या दुकानामध्ये दिलं आणि बसता बसता त्यांनी सांगितलं, शहांनी त्यांच्या मुलांनी, दादा एक करमाळा आणि इंदापूरचा पूल आहे, तो आहे धरणातनं,
किंमत जास्त आहे. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट, किंमत जास्त आहे, पण ते केलं ना दादा तर बारामतीची बाजारपेठ जशी चालते तशी आमची इंदापूरची बाजारपेठ चालेल. आणि त्यामध्ये तुम्ही करमाळा आणि इंदापूर जोडून द्या. प्लॅन इस्टिमेट करायला लावलं. कालच्या बजेटमध्ये आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी किती मंजूर केलं माहिती का? 381 कोटी रुपयाचा पूल मंजूर केला. 381 कोटी रुपयाचा पूल मंजूर केला. ते व्यापारी तर एवढे खुश झाले. अरे म्हणलं दादा हे काय केलं? अरे म्हणलं आता तर उमेदवारीचा अर्ज भरलाय, निवडून आल्यावर काय करतो बघा. म्हणजे करण्याची धमक पाहिजे आणि आवड पाहिजे. नाही तर बघू करू ये उद्या ये परवा हेलपाटे नाही द्यायचे. मित्रांनो ही गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापले वॉर्ड बूथ वाईज तुम्ही फिरताय. आता अनेकांना कधी नव्हे ते फोन यायला लागले. ज्यांना फोन आले त्यांना समोर उभं केलं, याचं नाव काय तर सांगता येणार नाही. फोन आलाय, पोपटला फोन आलाय, विकासला आलाय, भरतला आलाय, किरणला आलाय, पण उभं केलं तर जरा गंमत होईल. मित्रांनो मी तसं करत नाही. मला फोन करण्या इतका वेळ नाही, कारण मला अनेक धाराशिवची जागा आहे, शिरोडची जागा आहे, पुण्याची जागा आहे, मावळच्या जागेत काल मी होतो. बारामतीचे इतर सहकाऱ्यांना आपल्याला निवडून आणायचंय. पण मी तुम्ही काम आता पण आचारसंहिता आहे तरी गट्टा काय मला सुटला. सगळे विकास म्हणजे वेगवेगळे प्रश्नच दिलेले. मी आचारसंहिता संपल्यावर घालील त्याच्यामध्ये लक्ष. पण का लोक देतात? कुठेतरी काम होईल ही आशा आहे म्हणूनच देतात ना. कुणालाही निवेदन येत नाही. मला आता सहज आठवलं त्या पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटनाला मी आलो होतो. वेळ कमी होता, मी फटफट 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 निवेदन सगळी स्वीकारली. मला वेळ कमी होता पण निवेदन स्वीकारलं. आणि मी कधी निवेदन टाकून देत नाही. मी सगळी व्यवस्थित त्याच्या नंबरवर ते बसवतो. आज तुम्हाला माहिती नाही, मी सांगू शकत नाही बारामती शहराला मी निधी किती दिला. माळेगाव नगरपंचायत झाली, 40 कोटी रुपये निधी दिला. आत्ता माळेगावकरांना भेटून आलो, बाळासाहेब वगैरे सगळे आम्ही होतो. म्हणलं काळजी करू नका, आचारसंहिता संपल्यावर पण मी तुम्हाला मदत करतो. तेही शहर असंच बारामतीसारखं चांगलं आपल्याला करायचं. इतर आपली पंढरा असेल, वाडेवाडी असेल, मुरुम असेल, वडगाव निंबाळकर असेल, कोराळ, धाकटं, थोरलं, कुठलाही भाग असू द्या, माझा जिराज भाग असू द्या. आज इथं सोप्याची लोक बसली. सोप्याची लोक अजून जरा गडबड करतात. अला काय ह्या दिवसात कसं काय सोडायचं, या काळात कसं सोडायचं. अरे कशाचं सोडायचं, कशाचं धरायचं. आज मार्केट कमिटी कोण करतंय? मार्केट कमिटीचं भूमिपूजन केलं, पैसे नव्हते. 7.5 कोटी रुपये त्या सुनील पवारांना विचारा, मार्केट कमिटीचे मंजूर करून दिले का? 7.5 कोटी रुपये. ते सगळं तिथलं मार्केट डेव्हलप करण्याच्या करता. रस्ते तर वेगळ्याच पैशातनं करतोय. तिथं विद्यानगरी दुसरी उभी केलेली. इंदापूरला मला प्रदीप गारटकर जमीन देत होता. त्या जमिनीला काही आडकाठी आली. नगरपालिकेची जमीन होती. मी तो नाद सोडला. 65 एकर तिथं जमीन घेतली दूध संघाच्या मागं. आणि 65 एकरामध्ये तिथं त्या ठिकाणी विद्यानगरी उभी केली. मध्ये हेलिकॉप्टरने एका सभेला गेलो तर तिथं बघितलं तर रस्ते एकदम खराब. 15 दिवसांनी तिथले रस्ते टार केलून टाकले. आता जाऊन बघा यांचे रस्ते बघा. माळेगाव शैक्षणिक संकुलाचे 1 रुपया 1 दमडा केशवरांनी मला दिला नाही. रस्ते सगळे करून दिले. या बाबांनी 1 रुपया दिला नाही. पण यांचेही रस्ते अंतर्गत शालेय आपल्या सोमेश्वर शैक्षणिक संकुलचे करून देणार आहे. आज मी का करू शकतो? तुमच्यामुळे करू शकतो. तुम्ही मला पाठबळ दिलं, तुम्ही मला मोठं केलं. आज मोदी आणि अमित शहाची माझी ओळख झाली. आज उद्योगपतींची माझी ओळख झाली. कुठल्या उद्योगपतीला CSR करता शब्द टाकला तर त्या ठिकाणी ते शब्द आपला मोडत नाही, मदत करतात. या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आणि अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पल्ला गाठायचा का नाही गाठायचा हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामध्ये शेवटी भावनिक होऊ नका.
यामध्ये कृपा करून भावनिक होऊ नका. काही काही गावांच्या मध्ये जरा वेगळं चाललेलं आहे. काय रे करायचं, कसं रे करायचं, या वयात कसं करायचं, तसं नाही. प्रत्येकाला भरभरून तुम्ही दिलेलं आहे. आता आपला कामाचे दिवस आहेत, आपले विकासाचे दिवस आहेत. कुणी काही सांगितलं की आम्ही करू, ते करूच शकत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या हातातच नाही तर काय करू शकणार. मी खोटं नाही सांगत. मोदींची राष्ट्रीय सर्वे झालाय, त्याच्यात 65% लोकांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदी व्हावेत म्हणून. ही वस्तुस्थिती आहे. जे आहे त्या मान्यच केलं पाहिजे. आणि त्यांनी विकासाचा ध्यास घेतलेला आहे आणि तशा पद्धतीने आपण राज्यात घेतलेला आहे. केंद्राची आणि राज्याची जोड मिळाली तर अजून आपली प्रगती होणार आहे, अजून तुमचे वेगवेगळे व्यवसाय चालणार आहेत. आणि हे करत असताना मी जाणीवपूर्वक बारामतीमध्ये कुणाची गुंडगिरी, दादागिरी मी खपून घेतलेली नाही, चालू दिलेली नाही. आजच मला काही सहकार्यांनी मग भेटून सांगितलं कोण कोयता गँग वगैरे. मी आता डिपार्टमेंटला सांगणार आहे ते सगळ्या कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि त्यांच्यावर तडीपार आणि मोकाची कारवाई करा. अजिबात सोडायचं नाही. माझ्या बारामतीमध्ये राहत असणाऱ्या अल्पसंख्याक असू द्यात, संख्येने कमी असणारा समाज असू द्यात, त्याला सुरक्षितच वाटलं पाहिजे. त्याला आज अजिबात वाटता कामा नये की मला कुणी वाली नाही. ज्याला कुणी वाली नाही त्याला अजित पवार वाली. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. काय कशाचा? अरे वेड्या, तुझा खाजगी फ्लॅट आहे, माझ्याकडनं घेतला का फ्लॅट? हा, मग तू एक बिल्डरकडनं फ्लॅट घेतला, तुला कळायला पाहिजे होतं तो बिल्डर फ्लॅट द्यायच्या लायकीचा आहे का नाही. तू मला सल्ला विचारला असता ही बिल्डरकडनं फ्लॅट घेऊ का, तर मी सांगितलं असतं असल्याकडनं फ्लॅट घेऊ नको. हे काही उत्तर स्वतः आपण चुका करायच्या नसतात. मला तर अलीकडनं काही काही वसुली करायला लावतात की दादा आम्ही याला माल दिलेला आहे या अमक्या अमक्या कारखान्याला, त्याला जरा फोन करून सांगा आमचं बिल दिला. अरे माल देताना विचार करणं त्या कारखान्याची ऐपत आहे का पैसे द्यायची. त्याच्या संदर्भामध्ये ठीक आहे, मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे पण घरगडी तर नाही ना. उद्या लोटायला लावाल, ही लोट इथं जरा साफसफाई कर. जे व्यवहारी असेल ते मला सांगा, तुम्हाला नंतर भेट, मी त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेईल. कारण तू ज्यांच्याबद्दल तक्रार करतोय त्यालाही मला विचारावं लागेल. समजा राजेंद्र बद्दल तक्रार, राजेंद्र तुझ्याबद्दल ही तक्रार आहे, तुझं काय म्हणणं आहे? वैजनाथ तुझं काय म्हणणं आहे? लालासाहेब तुझं काय म्हणणं आहे? लक्ष्मण तुझं काय? मला म्हणावं लागेल ना. एकतर्फी ऐकून हे जर खरंच आहे असं मानलं तर काय सगळं आबादी आबादच होईल. तरी देखील तू मला भेट, मी उद्या सकाळी पण घरी अर्ली मॉर्निंग, आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मी लक्ष घालीन. मित्रांनो, ह्या प्रकारे आपण पुढे जाऊया. मी पुन्हा पुन्हा सांगतो, भावनिक होऊ नका. अजून राहिलेल्याही काही काळामध्ये वेगवेगळ्या गावात माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, शहरामध्ये राहत असणाऱ्यांनी आपापले वॉर्ड बघा, वॉर्डच्या बाहेर जाऊ नका. गावोगावच्या लोकांनी आपलं गावच सांभाळा. उगेच आम्ही सोप्याचा निघालो कुठलं तर कारकेलला, आणि कारकेलच्यानी सुटायचं कुठं नाही, सिद्धेश्वर निंबोडीला चाललो. काय गटून आहे तिथं? तिथं आहे ना बाकीची पोपटराव आहेत, बाकीची आहेत, ही करतील ना काम. त्याच्यामुळं आपापल्या भागातच थांबा. वाणेवाडीकरांनी तिथंच थांबा, पोपटराव ज्यांनी मुरुमवाल्यांनी तिथंच थांबा. अजून कोण जरा वेगळं काम करत असेल तर समजून सांगा, बाबा रे, ज्या त्यावेळेस जे ते काम करू शकतील अशांना निवडून द्यायचं असतं. कधी काही बाका प्रसंग येतो त्याला त्या ठिकाणी विचारपूर्वक तोंड द्यावं लागतं. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही जण, कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली, पायाला भिंगरी बांधल्यासारखं. अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही रे वाटलं, आणि आता उद्याच्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही? तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते, दुसरं कुणी येणार नाही. हे नुसतं आऊट घटकेच आहे.
ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील. सगळ्यांना तीच सवय आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी अजून पण फार तोलून मापून बोलतो. एकदा जर मी तोंड उघडलं ना, ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही. फिरता तोंड दाखवता येणार नाही. जाहीर माझा त्यांना सांगायचं आहे. उगीच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय? उद्याच्या 11 तारखेला विजयराव शिवसेनेंनी माझी, एकनाथराव शिंदे साहेबांची आणि देवेंद्रजींची सभा घेतलेली आहे. त्या सभेमध्ये पण ते मागण्या करणार आहेत. त्या मागण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण काय भूमिका आपली राहणार आहे ते सांगणार आहे. आपण शब्दांचे पक्के आहोत. मला काहीतरी करून मी आज तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, त्या नाझऱ्यामध्ये पण मी पाणी आणणार आहे. माझ्या डोक्यात प्लॅन आहे. आणि ओव्हरफ्लोचं पाणी जे नदीला जातं आणि नदीवरून ते सगळ्या भागामध्ये म्हणजे खाली कर्नाटकाला जातं, ते पाणी गुंजवणीचं ओव्हरफ्लोचं पाणी पाईपलाईन पुढं करून पुरंदरपर्यंत येणारच आहे. जरा राहिलेत, बरेच राहिले. काही ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करायची, काही ठिकाणी सुधारित पाणी पुरवठ्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी करायच्यात. माझ्या चौदरवाडी आणि काही भागात माझे ढाकाळ्याचे पण लोक त्या दिवशी फोनवर बोलत होते. तिथले काही प्रश्न मी त्यामध्ये हातामध्ये घेतलेले आहेत. आणि त्याच्यातनं आज मी का अधिकारवाणीनं सांगतो की बाबा, आपल्या हातात अर्थसंकल्प आहे. उद्याच्या 10 जूनला किंवा 15 जूनला जेव्हा काही अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस त्याला निधी देण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणून आपण ते करू शकणार आहे. अशा पद्धतीची ही सगळी कामं चाललेली आहेत. आज काही जण म्हणतात मी पक्ष चोरला. मी पक्ष चोरला नाही. उद्याच्याला घरातल्या शिवाजीराव इथं बसले आणि उद्याच्याला शिवाजीरावांच्या नंतर पुढच्या पिढीनं ते काम हातात घेतलं तर शिवाजीरावांनी म्हणायचं ते काम माझ्या पुढच्या पिढीनं चोरलं. अहो, त्यांच्याच हातात जाणार होतं. चोरलं काय? चोरलं. त्यांचा अधिकार होता ना. आणि माझा एकटाच आहे का? छगन भुजबळ होते, हसन मुश्रीफ होते, दिलीप वळसे पाटील होते, प्रफुल्ल पटेल होते, धनंजय मुंडे होते. आज 80% आमदार माझ्या बरोबर जातात. मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात? काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे, आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे ते पटली म्हणूनच जातात ना. तुम्ही म्हणाल ते सगळं 100% बरोबर. तुम्ही म्हणायचं 2014ला भाजपला पाठिंबा, भाजपला पाठिंबा म्हणायचं, आता मागा, आता 19ला पाठिंबा, पुन्हा मागा. असं कसं चालेल? असं नाही चालत. आणि त्यामुळं मी कधी कुणाला अडचणीमध्ये आणणार नाही. पण प्रत्येकाने पुढं मतदान करत असताना पुढची कामं करण्याची धमक आणि ताकद ही कुणामध्ये आहे एवढं तर डोळ्यासमोर आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे. अजून कमीत कमी मी सांगतोय लक्ष्मण, कमीत कमी 10 वर्ष अजून काम कोण करू शकतं? तुपे ही वस्तुस्थिती आहे ना. ही तर कोणी नाकारू शकत नाही. मी फार 20 वर्ष सांगत नाही. आणि त्याकरता
माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, माझ्या महायुतीचे घटक असणाऱ्या सर्वांना, आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मिटिंग घेऊन समजावून 4 गोष्टी सांगितल्या, त्यांनी ऐकल्यात. आणि आत्ताच्या घडीला बारामतीकरांनो, बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे, परंतु राहिलेल्या 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार. तुम्ही म्हणाल कसं? तिथं हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, दशरथदादा माने आणि मला पण मानणारी काहीतरी 4-2 तास असतील की नाही? का काहीच नाही मला. ती सगळी आम्ही एकत्र आहोत. इथं रमेश आप्पा थोरात, वासुदेवराव काळे, राहुल कुल आणि बाकीचे सगळे. तिथं आमचा पण काही खारीचा वाटा असेल का नाही? इकडं विजयराव शिवतरे सभा घेत आहेत 11 तारखेला. त्यांनी मला दाखवले, कुणाकुणाचे फोन आले. मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं, काही लोकांनी रात्री फोन करून माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव. तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते. तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललं, कुठल्या थराला राजकारण चाललं. मला दाखवले, एकनाथरावांना दाखवले, देवेंद्रजींना दाखवले. बरं, आलेले फोन तुम्हाला, जर गणेशला रात्री मी 11:30-12ला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर, ते तर झाकून राहत नाही. म्हणजे इतकं वाईट वाटलं राव, मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं, काही बाकीचं बघितलं नाही. आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय. तिथं विजयराव शिवतरे, तिथं बाबा जाधवराव, दादा जाधवरावांचे चिरंजीव, ते भाजपचे नेते. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस, दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामते, अशोकराव टेकवाडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत. मित्रांनो, तिथं मी दादा जाधवरावांना भेटायला गेलो. दादा जाधवरावांना भेटलो आणि दादा जाधवरावांची तब्येतीची विचारपूस केली, कारण मी त्यांच्याबरोबर 5 टर्म आमदार म्हणून काम केलं होतं. दादा जाधवरावांना मी विचारलं कशी तब्येत काय, त्यावेळेला अजित मी बसून माझं व्यवस्थित चाललंय, पण मी इथं 25 वर्ष आमदारकी केली, मी माझ्या गाडीत बसून काही लोकांना भेटणार आहे. म्हणजे प्रमुख लोक गावाची असतात ना, की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं, आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेत्राव पवारांना आपल्याला मतदान करायचं. म्हणलं कशाला नाही, तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच. पण मला त्यांनी एक आठवण सांगितली. म्हणले अजित, मी 69 वर्षाचा होतो, 69. आणि 69 वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच पवार साहेबांनी 2 सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय, ह्या गड्याला बाजार दाखवा. आपल्याकडं बैल असल्यानंतर, बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो, अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणले मागायचो. पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताऱ्याची उपमा दिली. मी 69 वर्षाचा होतो तरी दिली, आणि मी पराभूत झालो. आणि अशोक टेकवाडे तिथं आमदार झाले. अर्थात त्याला कारण अशोक काळभोर तिथं खालची मतं त्यांनी घेतली, त्याच्यामुळे मताची विभागणी झाली. मीच अशोकराव टेकवाड्यांना उमेदवारी दिलेली होती, आपल्या शिवाजीराव अण्णांचे जावई. ही वस्तुस्थिती. त्यावेळेला अजित, मला काय रे वाटलं असेल, बाजार दाखवा, बैल. म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राजेंद्र ढवाण पाटील, की मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगलट यायला नको. आणि निव्वळ ते म्हणजे मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली. बरोबर नाही हे सगळं. मित्रांनो, ह्या पद्धतीचं राजकारणाने सांगायचं म्हटलं तर दिवस पुरणार नाही. आता लवकरच घरी जाऊन गुढी उतरायचं काम करावं लागेल. त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही, परंतु माझी विनंती आहे की बूथ वाईज राहिलेल्या दिवसात आता एक दिवस जसा जाईल तसं टेम्पो वाढत जाईल, तसं भावनिक केलं जाईल, तसं कोण कुठं कामाला आहे ते बघितलं जाईल. मला आत्ता काही गावातली लोक सांगत होती, आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर कामाला आहे, आम्ही इतक्या ट्रस्टवर कामाला आहे, आम्ही इकडे कामाला आहे. त्याच्यामध्ये असं कुठं कामाला असलेल्यांना दम देऊन चालत नाही.
अशा पद्धतीनं मतं कधी बारामतीकरांनी मागितलेली नव्हती. बारामतीमध्ये मतं मागण्याची एक काहीतरी लेवल होती आणि ती लेवल आज सोडायला लागलेले आणि त्याच्यातनं कुणाकुणाला भावनिक केलं जात आहे. त्याच्यातनं काही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. नुसतं पार्लमेंटमध्ये भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. हा अजित पवार पण भाषणाच्या बाबतीमध्ये मेहता नंबर 1चा आहे. माझा पण एकदा जर लागली पट्टी तर मी पण भाषण करतो, पण मी भाषणही करतो आणि मी कामही करतो. मी विकासाला निधी पण आणतो आणि मी एखादं काम वाजून त्या ठिकाणी करून घेतो आणि लोकांना रिझल्ट देतो. आजही मला माहिती आहे मी काम करत असताना काही माझ्या जवळच्या सहकाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहेत, काही पुढाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहेत, काही जण माळेगावमध्ये भरती झाली त्याच्यामध्ये काही गावं भरतीमध्ये राहून गेलेली ती लोक नाराज आहेत. उदाहरणार्थ कुर्लेवाडी असेल, ढाकाळा असेल, का माझं करावागज असेल, अशा पद्धतीनं काही आहे. नाही असं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यातनं मी मार्ग काढील, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्याबरोबर काम करणारा एखादा चुकला म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला देऊ नका. ते आपण दुरुस्त करू. तुम्ही लक्षात आणून द्या. काही काही ठिकाणी असतं गटतट असतात, थोडंसं उजवं डावं असतं, काही काही बाबतीमध्ये गावातच थोडंसं त्याला जवळ करायचं त्याला लांब करायचं. असं माझ्या शहरामध्ये पण झालं असेल, माझ्या ग्रामीण भागामध्ये पण झालं असेल, माझ्या बागायती भागात झालं असेल, माझ्या जिरायत भागात झालं असेल. आज टँकरची प्रचंड मागणी आहे, त्याकरताही आम्ही टँकर देतो. आज मला दूध संघाचा चेअरमन आलेला होता, तो मला म्हणला की दादा असं असं करावं लागेल. मी म्हणलं हो जावा करा. या सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत. आणि त्याच करत असताना माझ्या सुपा परगणा परिसरातल्या लोकांना विनंती आहे, काही काही जर अजून थोडंसं कसं रे काय रे असं कसं होईल, असं कसं काही होत नाही, आपण सगळं नीट करणार आहोत. अजिबात कुठं आंबीवाल्यांनी पण भावनिक व्हायचं काही कारण नाही, खुर्दा असो किंवा माझी बुद्रुक असो. आणि पाण्याच्या संदर्भात मी फार वेगळ्या पद्धतीनं, आता काय झालंय 7-7 वेळेला तुम्ही मला निवडून दिल्यामुळं त्यातला इतके बारकावे माझ्या लक्षात आले आणि त्याला कुठनं कशा प्रकारचा निधी आणायचा हे पण मला अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं आहे. त्याकरता केंद्राचा निधी पण खूप मोठा असतो आणि त्याच्यातून आपल्या आया बहिणी असतील, आपले तरुण तरुणी असतील, आपले वेगवेगळे उद्योजक असतील किंवा आपले नोकरदार असतील, आपला शेतकरी समाज असेल, आपला 18 पगड जातीचा सगळा समाज असेल, त्याला आपल्याला सगळ्यांना मदत करायची. आपल्यामुळं आता नीरा नदीत देखील पाणी मी कशा पद्धतीने केले ते मला माहिती आहे. प्रतापचा परवाच फोन आला होता, दादा खांड्याचं पाणी काळं झालंय. कुठे प्रताप? हा काळं झालंय. अरे म्हटलं पांढरं करायला लय काहीतरी टाकावं लागेल. मी केशवरावांना यांनाही सांगितलं की तुमचा एकही झिरो डिस्चार्ज झालं पाहिजे. मित्रांनो, इतक्या गोष्टी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये 4.5 रुपये यांचा विजेचा दर होता. परवाच्या कॅबिनेटला आचारसंहितेच्या आधी 6 रुपये केला का नाही विचारा त्यांना. जरी रोज तुम्हाला भेटत नसलो तर तिथं बसून का दुधाचे दर पडले, 5 रुपये लिटरला दुधाचे दर त्या ठिकाणी वाढून दिले. काहींना अजून पैसे मिळाले नाही, ते काहीतरी भरायला ऑनलाईन वगैरे त्रास होतोय, तो त्या त्याच्यात थोडा वेळ लागतोय, त्याच्यातनं मार्ग काढू. आचारसंहिता संपल्यावर मार्ग काढी. पण ह्या प्रकारे आता कांदा निर्यातीलाही परवानगी दिली, धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला, माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे, मदत करण्याचा. जो जो माझा शेतकरी अडचणीत येईल तिथं तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल, 0% व्याजाने पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये त्यांचा पीक विमा, अशा कितीतरी गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. आणि तशाच पद्धतीनं किमान 2 आता पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपयाच्या शस्त्रक्रिया करता येत होत्या, आता त्या 5 लाख केल्या.
त्याच्यामुळं पोपटराव 2 खर्चिक शस्त्रक्रिया गरिबांच्या मोफत होत आहेत. बारामतीकरांनी हे विसरता कामा नये. रुग्ण मित्र अशा पद्धतीनं मागं आम्ही पण काम करत होता, बाकीचे पण आता काम करतायत. आत्ता माझ्याकडं रसाळ आला होता, त्याच्याकरता कुठे आहे का इथं, त्याच्याकरता मी फोन केला तेव्हा तिथं त्याचं बिल सांगितलं काहीतरी 8 का 9 लाख रुपये, बरोबर ना. आणि तो म्हणला दादा निम्म करायला लावा. त्याच्या बहिणीच असणार आहे, निम्म करायला लावा. मी त्या डॉक्टरांना फोन केला, म्हणलं निम्म करा. त्याच्यामध्ये मी बाकीचा आकडा बोललो नाही. त्या डॉक्टरने पठ्ठ्याने काय केलं, ते 8 लाखाचं बिल केलं 16 लाख. आणि याला म्हणले दादांमुळे 50% कमी केले, 8 लाख रुपये भर. आता त्यांनी सांगितल्यावर आत घेतला. त्याला माळेगावला विचारा, त्या शरद दत्तोबाच्या सोसायटीत फोन केला डॉक्टरला. म्हणलं का रे फार जोर आला काय, मला जर वाकड्या शिरायचं म्हटलं तर दवाखाना बंद करील, एवढ्या चुकीच्या गोष्टी होतील. तो म्हणला माफ करा. त्याने 6.5 लाख रुपये भरले, 2.5 लाख परत देतो, 4 लाखात काम करतो. कोण करायला लागले विचार. आत्ता इथं 2 तास तरी झाले खरं, 2 तास पण झाले नाही. मी डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर असं नाही, तुमचा ट्रस्ट आहे, ट्रस्टमध्ये काही शस्त्रक्रिया तुम्हाला 10% वगैरे मोफत करावे लागतात गरिबाच्या करता. आम्ही ज्यावेळेस त्यांना दवाखान्याचं FSI देतो जास्त, तो FSI जास्त देतो, त्याच्यामध्ये आमची अट असते की 10% बेड गोरगरिबांच्या करता तिथं राखीव ठेवायचे आणि बाकीच्या 90% बेडमधनं तुम्हाला जे काही कमवायचं ते कमवा, पण गरिबाला पण आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. त्या प्रकारे मी तसं ते डॉक्टरांना पण माझं पण जरा हल्लं, त्याच्यामुळं माझं सटकलं, त्याच्यामुळे ती त्याचं बोललो. परंतु मी नंतर पुढच्या वेळेस सांगेन त्यांना की डॉक्टर असं करू नका तुम्ही, आम्ही सांगतोय, आम्हाला वाटतं की आमचं तुम्ही बिल निम्म कमी केलं आणि पुन्हा त्याच्याच दुप्पट बिल करायचं आणि आम्हाला भासवायचं निम्म केलं ना, हे असं आम्हाला ते मी तसं म्हणणार नाही, चुत्या बनवण्याचा प्रयत्न करू नका म्हणून. पण आपल्याला डॉक्टरांची गरज आहे, जरा बस. अहो सोमनाथराव, त्याच्याकरता आपलं महिलांचं मेडिकल, आमचं महिला हॉस्पिटल आहे, त्याच्याकरता आमचं सिल्वर ज्युबिली, आमचं म्हणजे आपलं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल आहे. आपलं रुईचं 100 बेडचं हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे. आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपलं सुप्याचं हॉस्पिटल आहे, सुपेकरांना विचारा कसं हॉस्पिटलचं काम चाललंय. आत्ता परवा बरं झालं आठवलं, ही बाबा माझ्याकडं दिलीप खैरे, आणि तेवढं सांगतो आणि संपवतो. दिलीप खैरे आणि पुरुषोत्तम दादा जगताप, मला वेळ झाला, रात्री 1:30 वाजले होते. मला 1:30 वाजता मंत्रालयातनं नाही, एका अधिकाऱ्याचा फोन आला, दादा मार्च एंडिंग आलंय आणि जिथं मेडिकल हॉस्पिटल महाराष्ट्रात आहे तिथं 25 ते 30 किलोमीटरच्या हद्दीमध्ये एक हॉस्पिटल देता येतं आणि कुणाचाच प्रस्ताव आला नाही. तुम्हाला देता आला तर बघा, तुम्हाला कुणाला द्यायचं असेल तर. त्या बाबाला विचारलं,